उसको बाहर बोला, कौन है वो, उसको बोला बाहर कौन है वो। मैं नया है वो ने। अरे ये कौन ओरडतंय रे? ये काय आवाज आहे याचा कर्कश? कोण आहे हो? ए भाई केवढा ओरडते? जरा आवाज कमी ठेव, कानाचे पडदे फाडतो का रे म्हाताऱ्या? तर भाऊ बासा क्यों? भाई मी बसायला नाही आलोय, त्या पोरीनं बघण्यात मला इंटरेस्ट बी नाही. त्या त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर बसले, ते त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर गप्पा मारतात. मला काय बघण्यात इंटरेस्ट नाही. मी असं लव्ह बर्ड्स ना बघत नाही, त्यांचा एकांत त्यांना द्यायचा असतो. आणि तू असा उपाशासारखा काय बघतोय भांड्या? लाज नाही वाटत तुला पोरीनं बघताना? आणि कसला यो सरकेश बोलतोय? ती ते केस कुठले, ते गुलाबी कलरची केसवाली बाई, ती तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणे. आणि मग ती त्या बाकी पोरांमध्ये काय करते? अरे आमच्या गावाला ना भाई, आमच्या गावाला कोणाची गर्लफ्रेंड असेल ना, आसपास पोरं उभी करे ना ती 4-4, 5-5 पोरांमध्ये फिरती. लक्षणं चांगली नाही पांड्या, मी तुला सांगते भाई. सुकऱ्या भाऊला सांग, तिचे भाऊ आहेत का नाही. नान्या बोल भाऊ. नान्या काय कन्फ्युज करतो मला? एवढे शांत बसले ते, कसल्या भाऊना कसला काय? अरे भाई मानलेले भाऊ मी लय बघितले. स्टार्टिंगला मानलेले भाऊ असतात, नंतर लग्नाची मागणी टेस्ट टाकतात. बंड्या मी सांगते, ती पोरगी आहे ना, तिचा डेंजर वाटते बाबा. मी तर बोललो बी नाही तिच्याशी, बघूनच कळते. तिला आसपास फुलपाखरं लागतात कंटिन्यू. एक टेन्शन येतंय. हा मुपासा 8 दिवस सुट्टीवर काय गेलाय, आज सुकऱ्या आलाय, तो पण सेमच बोलतोय बाबा. हा या कायऱ्याला काहीतरी ना, म्हणजे अपशकुनी वाटते मला, असं वाटायला. लिंब फिरलंय तिच्यावर. आणि लवकरच दिवस आहे लग्नाच्या आधीचा. ब्रेकअप असतो ते, आता दिवस असतो. दिवस बोल. करण कॉमेडी हे गावतरी कोणचा आहे? काय बी बोलतात रे इकडं. लगीन झाले नाही बोलते डिओर सागराचा आहे. अरे भाई तुझं काय लग्न थोडी नाही, आफ्टर आहे भाई. आफ्टर मध्ये तर ते ब्रेकअप होत ना. हा ना, ते सुकऱ्या माझ्या जीवाचा तुकडा आहे रे तो, पण काय करतो सांग. अरे बाबा पंड्या, तुझ्या जीवाचा तो तुकडा आहे, पण त्या तुकड्याच्या आजूबाजूला लोक बघ किती आहेत भाई, माशा नुसत्या फिरतात. ती पोरं माग बघते, पण ती फिदा ना झाली ना र माझ्यावर. अरे तुला दाखवणे कोणाची? कोण आहे रे? ए भाई कसं काय? बरं आहे ना भाई? कोण आहे सर्किट? अरे भाई मी सुकऱ्या पाटील भाई, गावाचा पाटील आहे. कौन है जोकर सर्किट है? और बार बार वीडियो कॉल क्यों कर रहा है? मामा पण है और मामा भी है. मामा दिल से छूट गया है. ऐसा चल रहा है? अरे मामा कल मैं आपके साथ जाने वाला था घर, लेकिन मैं वेट कर करके थक गया. पुलिस वाले छोड़ नहीं रहे थे आपको इतनी चिंदी चीज के लिए. नहीं मैं बोलना चाहता हूँ तुमको क्या हुआ रहेगा? सर्किट बोला रहेगा बॉस चलो, पिघल गए. अरे काय बोलताय भाई? तो ये कोण आहे? याचं नाव आहे भाई, जरा मराठीत बोलणं अक्कल नाही. विषय सांगतो सुकऱ्या भाऊ, जेल झाली, मी टाकल्याच्या चाकू मारला. माझा जीवा भावाचा भाचा मुपासा सोडून गेला रे, जेलमध्ये सोडून गेला. सजा लागो मरो. भाई असं नाही करायचं. मुफासा भाऊ, तुम्हाला मी सांगते, पहिले तर ते पांढरे कपडे बदला. येटर दिसतं येटर. आणि तुला सांगते जरा, यो बंडे आहे ना, याला तुला कंट्रोल मध्ये ठेव. गुन्हागारी चांगला विषय नाही भाई. आणि ती बाई कोण आहे? ती तिच्यापासून लांब ठेव याला. नातेवाईक आहेत ना तुम्ही? मामा ये ज्यादा फ्रैंक हो रहा है. कौन है ये? इतना फ्रैंक क्यों कर रहे हो उसको? बाबा ये पानी छोड़ने लाया और वो मेरे को ना, देखो कैसा है मुपा, तूने सिखाया. अपना दोस्त अपन डायरेक्ट भाई बनाते हैं ना भाई. सुकऱ्या को गलती से मैंने भाई बोल दिया, अभी वो मेरा भाई बन गया है. देखो सुकरिया जी, आपका अन्ना पाटिल है, इसलिए आपको बता रहा हूँ. मतलब आपको मराठी नहीं, मराठी आती है तो मैं मराठी में बोलतो तुमच्याशी की तो जो आहे तो माझा मामा आहे. आणि सगळ्यांची इज्जतीत राहायचं बरं का. त्या लोकांनी तुम्हाला जर अपनवलंय तर त्यांच्यासोबत नीट राहा आणि आवाज थोडा कमी ठेवा. आणि हे जे कपडे आहेत ना, हे कपडे विकले ना तर तुमचा अख्खा पाटील पाडा येईल. जरा अवकातीत राहायचं आणि बोलायचं, कळलं का? मी पण पाटीलच आहे. रिस्पेक्ट. अरे भाई रिस्पेक्ट असा विषय नाही, रिस्पेक्ट देतोय की मी, फक्त सांगतोय की अरे रिस्पेक्ट देतोय मी. हा लय मोठा माणूस दिसतोय मामा.
डेंजर आहे डेंजर अरे आहे सुकरे जी, तुमको मालूम नहीं इनका पावर क्या मी है। जरी चुकलो ना मी त्याचा मामा आहे ना इसके लिए तरी मला बोला था मैं। भांडका बिंडकाने मारतो तू काय बोल नको लय मारस इसके लिए बोला उनके सामने आवाज नहीं चढ़ाने का। हे ब आवाजाचा इशे मी पाटील हाय मी डेंजर आहे पण मी रिस्पेक्ट करतोय तुम्हाला कारण तुम्ही मला सगळ्यांनी इज्जत दिले आणि पांढऱ्या कोटवाल्यांची हे बघा तुमच्या पेहरावावरती जर मी काय बोललो जास्त असेल माफी असावी पण काही विषय नाही फक्त एक आहे त्या बाईपासून ह्या माणसाला लावून ठेवा ती डेंजर दिसते ते बघ 4-5 पोरांमध्ये फिरते ती देखिए वो उनका प्रायव्हेट विषय आहे म्हणजे त्यांचा तो प्रायव्हेट प्रश्न आहे त्यांना फिरायचं ते फिरतील तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा नाही तर मी आल्यानंतर तुमचं काम निघेल आईला ए बंड्या तो कोण आहे भाई इकडचा गुंड बिंड आहे का रे मावाली आहे का मला बोल नको समजाता हूं मैं, मला बोल नको तो ज्याने व्हिडिओ कॉल केलाय ना तो त्याचा चमचा आहे त्याला समजा ये होय भाई तुमचं नाव जे पण आहे भाऊ असा काही विषय नाही असा काही विषय नाही मुलबाचा आपण कान कोणाच्या पाटील. आद्यामध्येत नाही आपण भांडणं करतात नाही आपण तुमच्यातलेच असं समजा ठीक आहे ना काय लागलं बिगलं कॉल करा भाई आपला बापूस लय डेंजर आहे पोलीस जात हा ठीक आहे हे यांना जरा थोडंसं जरा डोक्यावर पडल्यासारखंच वाटतंय जरा सांभाळा ठीक आहे चल फोन ठेवतो मीटिंग आहे माझी टेक केअर हाँ बाय बाय। हा बाय बाय बाबाने आकलला त्याला घरात ना 200-500 देऊन ए त्यांनी फोन ठेवलाय वांड्या आता नाही, जास्त नाही. बोल नको हा सॉरी सुक्रिया आणि मी काय म्हणतो एवढा रागट काय रे तो मी काय मस्करी करते कळत नाही करते ना तुम्ही जे अंधारात ओरडताय ना ते थोडं त्यांना आवडत अरे नाही। यो टोन आहे रे बाबा पाटलाचा टोन काय असतो भाई जास्ती बोलता येत नाही ना कसं दे करायचं रहा है, देख रहा है सर्किट कैसा वीडियो कॉल करके टिप दे रहा है मामा के मी टीप हे नाही, त्या मामा पोरी आहे. गायब झाल्या हे भंड्या मामा जेल. तुझ्या गर्लफ्रेंडला ती पोरं घेऊन पळाली त्या माईला ये चल तर तिला वाचवायला जाऊ भाई चल वाचव ती पोरं काय चांगली नाही मला तर पके मावाली वाटतात ते अगो बे मला 100% वाटते पळाली मला तर वाटते तीच त्या पोरांना घेऊन पळाली नाही असेल म्हणजे मिळवलं हे बा बंड्या रागात माझ्याकडे बघून काही होणार नाही सत्य हेच आहे की ती जी तुझी होणारी बायको आहे भाई बघ जरा सांभाळायला सांग तिला चौथ्यांदा अरे बंड्या तू माझ्यावर हात उचलला नाही चुकून अरे आता कुठे मी तुला माझा काका समजायला लागलं होतं तू माझ्यावर हात उचलला रे आलं माझा अपमान होता या गावामध्ये ते कोणतरी पोरग होतं ते 2-3 वेळा मला मारलं आता तुम्ही मला मारलं मला सगळ्यांनी एक लापा मारा मला अपमानात करा रे माझी इज्जतच नाहीये तो मुफा कोण आहे मुफा त्याने बी मला असं बोललं यार अरे दुःख होते भाई माझ्या बापाला कळलं ना की माझी एवढी इज्जत जाते समाजात तो लय रडल रे लय रडल अरे सुक्रिया भाऊ तू पाटील ना रे सुक्रिया भाऊ असं एवढ्या 4 लोकांमध्ये नको रडू बाबा, पाटील साईडला ये. असलं म्हणून भाई मला काही हृदय नाही का मला अरे दुःख होतं भाई मी नवीन आहे इकडं तुमच्यामध्ये तुम्ही एवढी लोक आहे तुम्ही मला प्रेम द्यायचं टाकून माझी मस्करी केली माझ्या हात उचलला मला दुःख झालं ना बाई पण मी 100% सांगते सरके भाऊ हा आपण जर ते ती पोरगी आहे ना भाई तिच्यावर जर लक्ष ठेव मला असं वाटते बंड्याचं आयुष्य धोक्यात आहे ती पोरगीचं काही लक्ष ना खरी नाही दिसत अरे ते बघ ये बाबा ती बघ तिच्या पाठी ती बघ 3 पोरं ती बघ कशी तिच्या पाठी चालतात अरे बंड्या मामा तिकडे कधी गेले मामा तिकडे येतं बघा मामा समोर आहे. अरे आत्ता इथं मला होते. वाटते यो तुमचा मामा आहे ना आज या प्रेमात येडा आहे र पण त्या पोरीला त्या प्रेमाची किंमत नाही असं वाटतंय मला कारण जर किंमत असती ना तर पहिले तो बंड्या आल्या ती पोरगी त्याच्या पाठी धावली असती अरे बापरे बायकोचा बैल बनणार वाटते भविष्यात आईला ती पोरगी ती बाई रडते ती बापरे आजच्या डोळ्यात तर पाणी येते रडते काढते ते बघितलं तो परपुरुष बघितला कसा बोलतो चलो कायरा जाना है याचा अर्थ मला माहिती आहे तो बोलतोय कायरा चल फिरायला जाऊ चल जाऊ फिरायला लोणावळा तुझ्या मजा भेटायचा दिस आईला अरे हो गाणं तर बंड्यानी गायला पाहिजे ना तिच्या सोबत तो पोरग का गाताय बात तो सही है सुक्रिया भाऊ पोरगी माझ्यावर रागवली रे यार ए बाय काय झालं ग काय रागवले पंड्या चांगला आहे ना इसको मेरी कदर ही नहीं है ए काय बोलली रे ती चादर ऐसा कुछ बोली चादर तिला नाहीये, चादर हवी आहे? नाहीये. यार माझी चादर हरवली. गरजच नाहीये अगं पोरी बघ माझा काही इशय नाही तुमच्यामध्ये बोलायचा मी तुला सांगते त्याला तुझी गरज आहे ते मला दिसलं आल्यापासून तुझं नाव कंटिन्यू जपते तो
पण तुला कदाचित त्याची कदर नाही असं जाणवलं. ती 4-5 पोरं घेऊन तू इकडे तिकडे नुसती फिरते, तुला शोभत नाही. एका सोबत लॉयल राहायला हवं. मला माहितीये लॉयलचा शब्दाचा अर्थ काय. लॉयल म्हणजे प्रामाणिक राहायला हवं. हे बाजूच्या आपल्या ठपऱ्या पोरांना ना लांब कर. आणि त्या एका पोराबरोबर राहतो बघ केवढा निरागस आहे तो. टॅटू बघ त्याच्या हातावर कसा दिसते. थोड्या दिवसांनी तुझ्या नावाचं टॅटू बी काढतो. असं काय करते. त्याला थोडंसं प्रेम तर दे. बिचारा तोंड पाडलाय त्याचा कधीपासून. मगाची मला भेटला होता तेव्हा कसला रागात होता. जसं तुला बघितलं त्या पोरांबरोबर त्याचा मूडच खराब झाला रे. मला अजिबात आवडलं नाही भाई. पाण्याची बाटली पाजले बाबा. कसला बोलतोय माझा भाऊ यार. ग्लुकोजची बाटली ठेव रे सोबत त्याच्या. भाई मी पाटील आहे. पाटील गावचा पाटील. गावची हवा खाणार आहे भाई. थकत नाही का बोलत नाही काय नाही काही भाई. एकदम नॉनस्टॉप आहे आपण. हे तू कुठली पाटील ग. मी गावचे पाटील. काय बोलते. आला मी पण पाटील आहे. आपण दोघं पाटील आहेत. हा मीन भाऊ बंदा क्या. नाही ते मला माहिती आहे. मला बी कोणाला बहीण बनवण्यात इंटरेस्ट नसतो. मला सगळ्या मैत्रिणी बनवण्यात इंटरेस्ट आहे. पण कसे बंड्या बोलेल तरच भाई. कारण कसे त्याला मला कुठल्याही प्रकारची पॉपकॉर्न रोटी नाही द्यायची त्याची. एक मिनिट तिचा डायलॉग ऐका. मी तुमची मैत्रीण बनायला रेडी आहे ना. याचा काय संबंध. आता मी फ्रेंड बनू कोणाशी पण आणि तुला विचारत बसू का. मी ह्याचं फ्रेंड बनू नाही गेला कुठं. ए पाटील बाई मी तर ठीक आहे आपली तर फ्रेंडशिप होईल. पण याचा बंड्याचा अपमान करते ते बघवत नाही बाई. लय वाईट वाटते. माहिती याच्या आधी काय झाला. मी चला इकडे चला. बघ आहे त्याला रिस्पेक्ट आहे. देतोय मला नाही देत. हो तुम्हाला माहिती नाही हिला आता आम्ही किडनॅप गाडीत फिरवा. तो आलाही नाही रे तिला. किडने अपहरण केलं ना तुम्ही. अपहरण तुम्ही चांगल्या घरची पोरं आहे. काय करता अपहरण बिपरण जरा काम धंदे करत पैसा कमवा. अहो ही कायरा म्हंटली मला बघायचंय बंड्याचा किती जीव आहे. मला खोटं अपहरण करा. बंड्या आलाच नाही तिला वाचवायला. आता बोला काय करायचं. गडबड आहे बाबा. इथे मी यांना घेऊन आलोय मागना गाडी घेऊन. मी इथं बाबा आले इकडे वाचवायला. मी लिजनवर एका माणसाला विचारलं की कायरा कुठे दिसली का. बोलते ती कॅफेवर तर मजा मारते. चिल पार्टी चालले. मग मी इकडे आलो. बापरे काय बापरे. ठीक आहे तू बोलली ना मला तुझा ब्रोकन हार्ट ना. माझा हार्ट पूर्ण फाडला. तू आता फाडला पूर्ण. अरे लग्नाच्या आधी रे देवा. लग्न व्हायचा पत्या नाही. आतापासून एवढं बांधतात तुम्ही. कावला मुंगीवानी चाललंय. अरे हे बाई मला हे बघवत नाही. आमच्या गावानाची भांडणं नाही होत बाई. जाऊन दे मला काही बोलायचंच नाही. तू बोलू बी नको. ह्याला माझी कदर नव्हती आणि नाहीये. चला बरोबर बोलली. बरोबर. चला माझं नाव हाय सुक्रिया पाटील. नमस्कार पाटीलांना. येस मैं बबनवाडी साहू और मारा बाबा सरपंच. गावाचा सरपंच. लय मोठा लय पैसा भाई. लय पैसा त्या कर. मला असं जोरात चापटवलं. मला एवढं वाईट वाटलं सांगते बाई तुम्हाला. पण असा काय विषय नाही. मला थोडाफार हिंदी. इन्स्पेक्टर काय झाला. इन्स्पेक्टर मी बोलायला लागला काय. इन्स्पेक्टर झोपताय. काहीतरी झालंय. अरे सरकेश इन्स्पेक्टरला काय झालं रे. चक्कर